नमस्कार मित्रहो, आजच्या सॉलिडवर्कच्या सेशनमध्ये आपण क्रिएटिंग टाइप्स ऑफ पॅटर्न अँड शेल, रिब आणि मिरर कमांड्स बघणार आहे. चला तर मग स्टार्ट करूया. फर्स्ट ऑफ ऑल पहिली जी कमांड आपण बघणार आहे ती आहे शेल. त्यासाठी मी टॉप प्लेन घेतो, स्केच केलं, त्यानंतर रेक्टँगल घेतला, फीचर्स एक्सट्रूड मध्ये मी ह्याला 40 mm वरती एक्सट्रूड करतो. ओके. त्यानंतर आपण शेल कमांड घेतली. शेल कमांड घेतल्यानंतर इथून आपण त्याची थिकनेस देऊया. मी एक थिकनेस याला 5 mm देतो आणि कोणता फेस शेल करायचा तो फेस सिलेक्ट करायचा आणि इथून शो प्रिव्ह्यू, इथून ओके. तर ही शेल कमांड ऑब्जेक्ट आपल्याला शेल झालेला दिसून येतो. अशा प्रकारे आपण शेल कमांडचा यूज करू शकतो. ओके. त्यानंतर नेक्स्ट जी कमांड आहे ती म्हणजे रिब. रिब कमांड आपण बघूया. हाच ऑब्जेक्ट वरती मी अजून एक ऑब्जेक्ट ड्रॉ करतो. सेंटर रेक्टँगल, हा एक ऑब्जेक्ट ड्रॉ केला. त्यानंतर फीचर एक्सट्रूड, नंतर मला डायमेन्शन देतो एक 80 mm, इथून ओके. त्यानंतर आयसोमेट्रिक करतो आणि या सरफेस पासून या सरफेसला पॅरलल प्लेन कोणती आहे ती बघतो. तर या सरफेसला पॅरलल मला फ्रंट प्लेन दिसते, तर मी फ्रंट प्लेन घेतली, स्केच, इथून नॉर्मल. त्यानंतर एक लाईन घेतली, हाफ पॉइंट टू हाफ पॉइंट, एस्केप. आणि आता मी इथून फीचर मध्ये जाऊन एक्सट्रूड रिब कमांड घेतली. 20 mm ची मी त्याला थिकनेस दिलेली आहे आणि इथून मी त्याला ओके म्हणतो. तर ही झाली आपली रिब कमांड. त्याचबरोबर आपण आता नेक्स्ट कमांड जी आहे ती म्हणजे मिरर. तर मिरर करण्यासाठी मला काय करायचं आहे, ही जो रिबचा पार्ट मी आता केला तो मला ह्या बाजूला पण करायचा आहे. तर मी काय करणार, हा पार्ट, हा झालेला रिबचा पार्ट मी इकडे मिरर करणार. तर मिरर करण्यासाठी ह्या ऑब्जेक्टची सेंटर प्लेन कोणती आहे ती पहिला बघायची. या ऑब्जेक्टची सेंटर प्लेन हायलाइट केली तर राईट प्लेन दिसते. तर मी काय करणार, मिरर मध्ये जाणार, मिरर कमांड पहिला सिलेक्ट करणार, मिरर. त्यानंतर आता मी प्लेन सिलेक्ट करतो. इथून प्लेन विचारले, मी प्लेन आणि इथून प्लेन देतो राईट प्लेन. ओके. इथं ऑटोमॅटिकली हा ऑब्जेक्ट सिलेक्ट केला होता आणि इथून मी ओके म्हणतो. तर इथे बघू शकता तुम्ही, इथे हा रिबचा जो पार्ट आहे तो इकडे मिरर झालेला आहे बॅक साईडला. ओके. अशा प्रकारे आपण रिब आणि मिररचा उपयोग कसा होता ते पाहिलेला आहे. त्यानंतर नेक्स्ट जो आहे ते आपण टाइप्स ऑफ पॅटर्निंग बघणार आहे. आपण कोणकोणत्या टाइपचे पॅटर्निंग करू शकतो. आता मी हा फेस सिलेक्ट केला, स्केच करतो. मी इथे एक सर्कल ड्रॉ करतो छोटासा. फीचर एक्सट्रूड कट, थ्रू ऑल ओके. ओके. आता मला काय करायचं आहे, मी आता लिनियर पॅटर्न करणार. मला ह्या होलचे मल्टिपल ऑब्जेक्ट्स पाहिजेत. तर मी काय करणार, लिनियर पॅटर्न मध्ये जाणार, इथून लिनियर पॅटर्न सिलेक्ट केलं,
त्यानंतर इथे विचारतो डायरेक्शन कोणती, तर मी फर्स्ट डायरेक्शन ही एज देतो. ओके. आता इथून मी किती नंबर पाहिजेत आयटम नंबर मी ते 6 दिलेत. त्याच्याबद्दल स्पेसिंग जी आहे ती 30 mm आहे. आणि सेकंड डायरेक्शन मला जर इकडे पाहिजे असतील तर मी सेकंड डायरेक्शन इथून ही एज येणार. आता हे बाहेरच्या साईडला चालले तर याची आपण डायरेक्शन रिव्हर्स करूया. तर हे इकडे आणि इथून मी ओके करतो. तर हे झालं लिनियर पॅटर्न. ओके. अशा प्रकारे आपण लिनियर पॅटर्न करू शकतो. त्यानंतर आपण एक जे बघणार आहे ते सर्क्युलर पॅटर्न. त्यासाठी आपण एक नवीन जिओमेट्री ड्रॉ करूया. टॉप प्लेन स्केच. तर मी सर्कल सिलेक्ट केलं. फीचर एक्सट्रूड 30 mm वरती एक्सट्रूड करूया. तर ओके म्हणतो. ओके. त्यानंतर मी काय करतो, आता ह्या स्पेस वरती एक मी स्केच जनरेट करतो. स्केच नॉर्मल. सर्कल घेतलं. मी हा सर्कल ड्रॉ केला. आता मला काय करायचे, याच्या मल्टिपल कॉपीज या सर्कलच्या फेसवरती जनरेट करायचे विथ सर्क्युलर पॅटर्न मध्ये. तर मी काय करणार, इथून फीचर्स मध्ये गेलो, पहिल्या याला आपण कट करूया. इथून थ्रो ऑल करतो. ओके. ओके. आणि आता मी पॅटर्न मध्ये जातो. सर्क्युलर पॅटर्न. सर्क्युलर पॅटर्न मध्ये आलो ते विचारतो डायरेक्शन कोणती, तर ही आपण सर्क्युलर डायरेक्शन ही सिलेक्ट करतोय. नंबर ऑफ इन्स्टन्सेस मी इथे 8 देतो. एंटर करतो. इक्वल स्पेसिंग चेक ठेवा आणि इथून मी ओके म्हणतो. तर अशा प्रकारे आपण सर्क्युलर पॅटर्न करू शकतो. त्यानंतर नेक्स्ट जो पॅटर्नचा प्रकार आहे तो कर्व ड्रिवन पॅटर्न. ओके. तर त्यासाठी आपण पुन्हा नवीन एक ऑब्जेक्ट ड्रॉ करूया. डिलीट. टॉप प्लेन स्केच. सेंटर रेक्टेंगल. फीचर एक्सट्रूड. त्याच्यामध्ये मी एक 20 mm देतो एक्सट्रूड आणि इथून ओके म्हणतो. ओके. हा सरफेस सिलेक्ट केला. इथून मी आता स्केच म्हणतो. नॉर्मल करतो. त्यानंतर एक जिओमेट्री ड्रॉ केली. फीचर एक्सट्रूड कट थ्रू ऑल. ओके. त्यानंतर मी आता ह्याला एक पाथ देतो. पाथ देण्यासाठी मी पुन्हा स्केच मध्ये गेलो. इथून मी एक स्प्लाइन घेतो. सॉरी, हा सरफेस वरती स्केच आणि आता मी स्प्लाइन घेतली. सर्कलच्या सेंटर पॉइंट मधून मी हा एक पाथ ड्रॉ केला. ओके. एस्केप. त्यानंतर मी पुन्हा पॅटर्न मध्ये गेलो. एक्झिट स्केच. फीचर. पॅटर्न मध्ये आलो. कर्व ड्रिवन पॅटर्न हा सिलेक्ट केला. त्यानंतर आता विचारतं त्याने आता स्केच घेतलेला आहे
आपल्याला तो कोणतं फीचर पॅटर्न करायचं आहे याच्यावरती ते विचारतो. आपण इथून ते फीचर देऊया एक्सट्रूड कट वाला. ओके, आणि इथून क्वांटिटी आपण त्याची आयटम्स नंबर वाढवू शकतो. मी इथे 8 देतो, एंटर, आणि इथून मी ओके म्हणतो. तर अशा प्रकारे आपण कर्व ड्रिव्हन पॅटर्न सुद्धा करून पाहिलेला आहे. तुम्ही वाटल्यास तुम्ही नंतर तो पाथ सुद्धा हाईड करून ठेवू शकता. ओके, त्यानंतर नेक्स्ट कोणता आहे, स्केच ड्रिव्हन पॅटर्न. ओके, आता स्केच ड्रिव्हन पॅटर्न बघूया. तर मी काय करतो, हा सरफेस सिलेक्ट केला, स्केच आणि नॉर्मल. ओके, त्याच्यानंतर मी काय करतो, पॉइंट्स जनरेट करतो रँडमली कुठे पण, इथे 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 इथे. ओके, अशा प्रकारे. आता त्यानंतर मी काय करतो, इथून एक्झिट स्केच म्हणतो. त्यानंतर मिरर मध्ये स्केच ड्रिव्हन पॅटर्न सिलेक्ट केला. त्यानंतर स्केच आपलं सिलेक्ट झालं. त्यानंतर कोणतं फीचर करायचं आहे आपल्याला, फीचर मध्ये गेलो, तिथून मी इथून एक्सट्रूड कट वाला करायचं आहे आणि इथून मी ओके म्हणतो. तर बघा, अशा प्रकारे आपण स्केच ड्रिव्हन पॅटर्न मध्ये असा पॅटर्निंग करून बघू शकतो. ओके, त्यानंतर नेक्स्ट आपण बघणार आहे फिल पॅटर्न. तर फिल पॅटर्न साठी मी काय करतो, लिनियर पॅटर्न मध्ये गेलो, इथून फिल पॅटर्न ऑप्शन सिलेक्ट केला. आता याच्यामध्ये विचारतं बाउंड्री, फिल बाउंड्री. मला बाउंड्री म्हणजे मला हा सरफेस द्यायचा आहे, ह्या बाउंड्री वरती जनरेट करायचे. तर मी सिलेक्ट केला. त्यानंतर ते विचारतं खाली, इथे आपण फीचर्स ला देऊया. फीचर्स कोणतं करायचं आहे, तर आपण एक्सट्रूड कट वाला देऊया त्याला. तर हे जितके पॉसिबल आहेत, होऊ शकतात तितके ते होल जनरेट करून त्या सरफेस वरती आपल्याला देतं. इथून मी ओके म्हणतो. ओके, अशा प्रकारे आपण पॅटर्निंगचा यूज करू शकतो आणि इतक्या टाइपचे पॅटर्निंग आपण सॉलिडवर्क्स मध्ये करू शकतो, हे आपण पाहिलेलं आहे. तर आजच्या सेशन मध्ये इतकेच. पुढील जे भाग आहे तो आपण नेक्स्ट सेशन मध्ये बघूया. थँक्यू.